अधिवेशन काळामध्ये दारू पार्टी जोरात सुरू होती। नागपुरातल्या रवी भवनामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला। आमदार निवासामध्ये सुद्धा बाटल्याच बाटल्या पाहायला मिळाल्या। इमारतीच्या पाठीमागच्या भागांमध्ये बाटल्यांचा अक्षरशः खच पाहायला मिळाला। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। नागपुरात जे आहे ते काल हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि अशातच जर बघितलं असेल तर नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेल्या रवी भवन असेल किंवा मग आमदार निवास या ठिकाणी जे आहे ते जे बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते दारूच्या बाटल्या आपल्याला दिसत आहे। सध्याच्या घडीला मी आमदार निवास या ठिकाणी आहे, हा मागचा परिसर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या कंपनीचे जे आहेत ते दारूच्या बाटल्या आपल्याला दिसत आहे। 8 दिवसाचे अधिवेशन नागपुरात पार पाडलं आणि महाराष्ट्रभरातील जे आहेत अनेक समर्थक आहेत ते आमदारांचे ते इथे येत असतात आणि अशातच जर बघितलं असेल तर त्यांचा जो आसरा आहे तो या आमदार निवासमध्ये असतो। मात्र इथे जर बघितलं असेल तर या शासकीय निवासस्थानी जे आहे ते कुठेतरी दारूच्या पार्ट्या झाल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे आणि आपण बघितलं असेल आमदार निवासाच्या मागच्या साईडला जे आहे ते आपल्याला अनेक दारूच्या बाटल्या आपल्याला इथं पडताना दिसलेल्या आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर अनेक इथे जे आहे त्या संपूर्ण ठिकाणी जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या कंपनीचे बॉटल आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर वेगवेगळे प्रश्न घेऊन जे आहे ते समर्थक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात, कार्यकर्ते या ठिकाणी येत असतात आणि निवासासाठी आमदार या ठिकाणी मुक्कामी करत असतात। मात्र या अधिवेशनाच्या काळात जर बघितलं असेल तर कुठेतरी पार्ट्या झाल्याचे चित्र आपणास दिसत आहे आणि ते पार्ट्या झाल्यानंतर संपूर्ण जे तडीराम असतील किंवा पार्टी करणारे जे कोणी असतील त्या व्यक्तीने संपूर्ण जे बॉटल्स आहेत ते या ठिकाणी फेकल्याचे चित्र सध्याच्या घडीला आपल्याला दिसत आहे। सध्या आपण बघू शकता की अशा प्रकारचे बॉटल्या सध्याच्या घडीला आपल्याला नागपुरातील जे आहे ते आमदार निवास असेल किंवा मग रवी भवन परिसरात या ठिकाणी दिसत आहे। खरं तर काल अधिवेशन पार पडलं आणि आज जे आहे ते स्वच्छता व्हायला पाहिजे होती, मात्र अजूनही कुठेही स्वच्छता झाली नाही आणि संपूर्ण स्वच्छता न झाल्यामुळे अशा प्रकारचे संपूर्ण कचऱ्यामध्ये जे आहेत ते आमदार निवासाच्या बॅक साईडला म्हणजे पाठीमागे जे आहेत ते संपूर्ण अशा प्रकारचे जे आहेत ते दारूच्या वेगवेगळ्या कंपनीच्या बाटल्या पडताना आपल्याला दिसत आहे आणि काही शिशी जे आहेत ते फोडून जे आहेत ते इथं पडल्याचे चित्र सध्याच्या घडीला नागपुरातील आमदार निवासमध्ये दिसत आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।